नेरळजवळील दहिवली पुलाजवळ दररोज सकाळी व संध्याकाळी नेरळ परिसरातील नागरिक अंघोळ करण्यासाठी येत असतात। गतवर्षी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे। शरीरातून पूर्ण घामाच्या धारा वाहत आहेत। सुमारे 40 अंशाच्या वर तापमान वाढलेलं आहे। या अशा तापमानात घरात बसणं अवघड होत आहे। त्यामुळे बाहेर जाऊन स्विमिंग पूल, नदी, नाले येथे अंघोळ करण्यास पसंती देत आहे। परंतु बाहेर जाऊन स्विमिंग पूलला पैसे देऊन अंघोळ करणं खिशाला परवडत नसल्यामुळे लोक शेजारी असलेल्या नदीला प्राधान्य देत असतात। दहिवली पुलाजवळ दररोज सुमारे 150 ते 200 नागरिक अंघोळ करण्यासाठी येत असतात। पुरुष, लहान मुलं, महिला यांचा समावेश असतो। गावातील महिला कपडे धुण्यासाठी नदीवर येत असतात, तर काही टँकरने पाणी घेण्यासाठी येत असतात। अंघोळ करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांकडून या पाण्याला प्रदूषित केलं जातं। तसंच या नागरिकांकडून स्थानिक महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो। परिणामी दहिवली व मालेगाव गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आज संध्याकाळी दहिवली पुलाजवळ जाऊन तेथे अंघोळ करण्यासाठी आलेल्या नागरिकांना हकलून लावलंय। तसेच ग्रामपंचायतकडून त्या संदर्भात नोटीस फलक देखील लावण्यात आले आहे। ग्रामपंचायत दहिवली मालेगाव मधल्या महिला आज 3 दिवस झाले इथे नदीवर आंघोळ करण्यासाठी जे येतात त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे नदीवर आंघोळ करतात आणि म्हणजे नागडे उघडे आंघोळ करतात, काही लोक घाण करून जातात, त्यामुळे आमचं पाणी दूषित होतं आणि आम्ही साथीचे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील, कळंब।